या बरं इकडे स्वर्गात. हां मागचे दोघं जण चला या बरं समोर या बरं. आता तुमचं पाहतो मी काय कुंडली. स्वर्गात जा लागते की नरकात जा लागते आता सांगतो तुम्हाला. चला या समोर या. अय दूर राह जरा. हा खेटून काय राहिला? हा तर ती पृथ्वीवर बी माया माग माग होता आणि आता इथं बी आला तर निरा माया माग मागच राहून राहिला तू. ही शकुंतली लेखाची मेल्यावर बी सुधारली नाही लेख. अजूनही लेखाची लवंगी मिरचीच आहे. आता तुमच्या दोघांची बारी. आता पाहूया तुम्ही दोघं जण स्वर्गात जाता की नरकात जाता. ओ काय बोलून राहिले तुम्ही चित्रार? बेतन्या चित्रार नाहीत ना बेटे, चित्रगुप्त आहेत ना. हो गुप्ता भाऊ, आम्ही गंगा नदीत गेलतो म्हटलं कुंभमेळ्यात त्या प्रयागराजले. सबन पाप धुवून आलो. आम्ही तर स्वर्गातच जाऊ. काय म्हणून राहिले तुम्ही? स्वर्गात जाता की नरकात जाता पाहू. आम्ही सांगतो ना आम्ही स्वर्गातच जाणार आहोत. अहो गुप्ता भाऊ, आम्ही दोघं जण राजा पहिल्याच हप्त्यात गेलतो ना प्रयागराजले. दोघांनी मस्त डुबक्या मारल्या गंगा नदीत. हा आम्ही आलो सबन आमचे पाप धुवून. आता तर आम्हाला तर स्वर्गच भेटेन बा. अबे शाम्या, हे आपल्याला आहेत की नरकात टाकू शकत नाहीत ना बे. हा गुन्हा आहे ना तो. आपण आलो ना तिकडून पाप धुवून. आता आपल्याला ते स्वर्गातच ठेवायला लागते त्याले. जर नरकात टाकला ना तर ते कायद्याचं उल्लंघन होते याचं. आपण तर स्वर्गातच जाणार भाऊ. माया बहिणी हे पोट्टे लेखाचे जवानीत मेले तर काय बैतीन लेगाले. काय बोलून राहिले बे पोट्टे तुम्ही? तुमच्या डोकं काही ठिकाण आहे की नाही बे? हो गुप्ता भाऊ, आमचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की बा आम्ही पृथ्वी तलावरच्या प्रयागराजच्या 144 वर्षानंतर भरल्या गेलेल्या महाकुंभातल्या गंगा नदीमध्ये पवित्र स्नान करून जेवढं बी पाप केले ते सगळे धुवून आलो आम्ही. समजलं का गुप्ता भाऊ? कसा आहे बे हा गण्या? या गुप्ता भाऊला काही माहित आहे की नाही? अबे शाम्या, एवढ्या मोठ्या